हेलो, गुड इवनिंग फ्रेंड्स, गुड इवनिंग स्टूडेंट. दिस इज आकाश अलमुले. वन्स अगेन आपका मेरे यूट्यूब चॅनल लर्न नेक्स्ट नर्सिंग में स्वागत आहे. बघा मित्रांनो, DMER विषयी इथे एक महत्त्वपूर्ण एक व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहो. या व्हिडिओमध्ये जवळपास आता काल 3000 समथिंग 3800च्या आसपास मी तुम्हाला सांगितलं की हे नवीन जे मेडिकल कॉलेजेस सुरू होत आहेत. ओके, नवीन मेडिकल कॉलेजेस ओके अंडर द DMER. ओके, तर त्यांच्या ज्या वॅकन्सी आहे त्या कशा भरणार. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना असं म्हणणं आहे की सर 2023ची जी CET झालेली आहे त्याच्यातूनच तुम्ही वॅकन्सी घेणार का की नवीन एक्झाम घेणार. ओके, त्यासाठी हे परिपत्रक मी तुम्हाला, कारण हे 29/4ला हा रिप्लाय आलेला DMERकडून माहितीच्या अधिकारद्वारे. ओके, जे मी सांगितलं काल पण सांगितलं त्याच व्यक्तीने हे सुद्धा ॲप्लिकेशन टाकलं होतं. 18/1/24ला एक अर्ज टाकला होता. 23/1ला पण म्हणजे हा प्राप्त झाला त्यांना. ओके, अशा पद्धतीने याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय. ओके, तर याच्यामध्ये आपण बघूया की DMERनी याच्यावर रिप्लाय काय दिला. ओके, याद्वारे तुम्ही समजू शकता की त्यांनी काय मागितलं होतं. त्यांनी विस्तृत माहिती अधिकारी यांनी सांगितले की संचालयामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या सरळ सेवा भरतीचा विस्तृत माहिती मागितलेली आहे. ओके, सदर माहिती मागताना अर्जदार यांनी कागदपत्राच्या प्रक्रियेत शंका समाधान करण्याबाबत विनंती केलेली दिसते. ओके, अशा पद्धतीने हे एक निकाल काढण्यात आला होता. तो निकाल आपल्याला दिसणार आहे की याच्यामध्ये तुम्हाला दिसू शकतो. ओके, प्रशासकीय अधिकारी जनक जोशी यांची सही पण तुम्हाला दिसते इथे. ओके, ठीक आहे. हे बघा, आता याच्यामध्ये बघू शकता तुम्ही 23/2/2024ला DMERनी पत्र कुणाला लिहिलेलं आहे बघा, प्रधान सचिवला. ओके, वैद्यकीय शिक्षणाला. ओके, त्यांचं प्रति एक लेटर आहे. विषय काय होता की वैद्यकीय शिक्षण औषधी द्रव्य विभागातील अधिपत्याखालील सध्यास्थित नव्याने निर्माण झालेली महाविद्यालयातील वर्ग 3 तांत्रिक अतांत्रिक परिचर्या वर्गातील सरळ सेवेची पदे सध्यास्थिती सुरू असलेल्या स्पर्धा परीक्षेतून भरण्यास मान्यता प्रदान करण्याबाबत हा विषय होता. 23/2चं हे पत्र आहे. ओके, प्रधान सचिवला. ओके, त्यापूर्वीसुद्धा संचालयांनी एक 23/6/2023चं एक पत्र जोडलं होतं आणि दुसरं 6 जुलै 2023चं सुद्धा एक पत्र आहे, शासनपत्र. तर याचा संदर्भ दिलेला आहे. आता हे काय आहे बघूया आपण. याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, उपरोक्त विषय अनुसरून वैद्यकीय शिक्षण संशोधन विभागाच्या अधीनस्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय सिंधुदुर्ग, शासकीय विद्यालय रत्नागिरी तसेच शासकीय विद्यालय परभणी. ओके, तांत्रिक अतांत्रिक सरळ सेवा मंजूर नियमित पदे दिंबमाली प्रमाणित झाल्यानंतर सदस्य सुरू असलेल्या स्पर्धा परीक्षेमध्ये उपलब्ध होणाऱ्या प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना भरण्याकरिता शासन मान्यता प्राप्त करण्याचा प्रस्ताव शासनास संचालनाचा दिनांक 23/6/2023लाच DMERनी परिपत्रक दिलं की ह्याच एक्झाममधून आपण यांच्यासाठी हे 3 जे मेडिकल कॉलेजेस आहे, परभणी, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यांच्यासाठी याद्वारे शासनाच्या सादर करण्यात आलेला होता. तथापि शासनाने स्पर्धा परीक्षा घेतलेल्या 5180 पदामध्ये नवनिर्मित पदाच्या बिंदू नामावली समावेश नसल्याने सध्यास्थिती सुरू असलेल्या स्पर्धा परीक्षेत उपलब्ध होणाऱ्या प्रतीक्षा यादीतील उमेदवारांवर ही पदे भरणे उचित होणार नाही असे कळवले. ओके, तर DMERला शासनाने काय पत्र लिहिलेलं आहे की हे जे 5180 जे नवनिर्मित जे पदं आहेत, ओके, याच्यामध्ये ओके ते त्याच एक्झाममध्ये घेणं व्यवस्थित नाही, ते उचित होणार नाही. कारण जे नवनिर्मित जे पदे आहेत बिंदू नामावलीचा समावेश नाही. आता बिंदू नामावलीमध्ये काय की त्याच्यामध्ये प्रत्येक जातीनुसार कास्टनुसार तुमच्या पर्सेंटेजनुसार ते वॅकन्सी ठरवलं जातं. जसं की ओपनला 50% दिलं जातं, OBCला एक जवळपास 27%, ओके, SCला 13%, ओके, त्याच्यानंतर 7% आपल्या STला, VJ/NT हे असे डिवाईड होतात. ओके, तर हे बिंदू नामावलीप्रमाणे पद्धतीने हे काय केलं जातं, पदं हे बिंदू नामावलीप्रमाणे भरलं जातं. ओके, बट यांनी काय म्हटलेलं आहे बघा, शासन याच्यामध्ये बघा तुम्हाला काय दिसतं, याबाबत शासन पुनश्च सादर करण्यात येते की स्पर्धा परीक्षेतील रिक्त पदे जाहीर केल्यानंतर कालावधीत वैद्यकीय शिक्षण औषधी द्रव्य विभागाच्या 16/6/2023 रोजीच्या शासन निर्णयात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्ग, रत्नागिरी तसेच 15/2/23 रोजीच्या शासकीय महाविद्यालय परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा पदनिर्मिती करण्यात आलेली आहे. तथापि सदर पदाची प्रमाणित बिंदू नामावलीचा समावेश झालेला नाही आहे. ओके, बट उपरोक्त नमूद नवनिर्मित जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मध्ये आवश्यक ती नियमित पदे निर्माण करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. सदर नवनिर्मित महाविद्यालयातील रिक्त पदे तातडीने भरण्याकरिता
कारणामीमांस महाविद्यालय निहाय पुढील प्रमाणे नमूद करण्यात येत आहे. ओके, आता सिंधुदुर्गाला किती 500 खाटांचं हॉस्पिटल सुरू झालेलं आहे आणि DMERचं 16/6/2024 शासन निर्णयाद्वारे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्ग येथे आवश्यक ती पदे निर्माण करण्यात आलेली आहे. ओके, सदर पदत नियमित रिक्त पदे आहेत. ओके, बघा देन वैद्यकीय महाविद्यालय सुरू होण्यासाठी मनुष्यबळाची अत्यंत आवश्यक आहे. ओके, हे एक झालं. त्याच्यानंतर रत्नागिरीचं 100 बेडेड 100 जे मेडिकल विद्यार्थी आहेत MBBSचे क्षमतेचे शासकीय विद्यालय सुरू करण्याची आवश्यक पदे निर्मित शासनाकडे मान्यता मिळालेली आहे, प्रदान केलेली आहे. ओके, तिथे सुद्धा मनुष्यबळाची आवश्यकता आहे. ओके, देन परभणीला सुद्धा 15/2/23 रोजी 100 विद्यार्थ्यांचं MBBS स्टुडंटचं हे सुरू झालेलं आहे मेडिकल कॉलेज. तिथे सुद्धा पदं निर्मित करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. ओके, तरीसुद्धा नवनिर्मित महाविद्यालय सुरू करण्याच्या मनुष्यबळाची आवश्यकता आहे. मनुष्यबळाची कमतरता असल्याने रुग्णसेवा अडचणीत येत आहे. ओके, त्यांनी शेवटच्या याच्यामध्ये काय लिहिलं, शासकीय विद्यालय बघा, शासकीय महाविद्यालय पालघर, ठाणे, जालना, अमरावती, बुलढाणा, वाशिम, वर्धा, भंडारा, गडचिरोली. ओके, या निर्णय क्रमांक 14 जुलै 2023 रोजी शासन निर्णयाद्वारे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नसणाऱ्या जिल्ह्यामध्ये प्रत्येकी 100 विद्यार्थी क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्या संलग्नित 430 खाटांचे रुग्णालय स्थापन करण्यास केंद्र शासनाच्या मान्यतेनुसार सुरू करण्याची मान्यता दिलेली आहे. ओके, आता बघा समजा, ओके, प्रत्येक रुग्णालयामध्ये 375 पकडा तुम्ही, जवळपास 10 हे, ओके, प्लस 3 ते, ओके, 375 × 3 करा. ओके, तर अशा पद्धतीने इथे जवळपास 3750 हे आणि याच्यामध्ये 515 22 7 7 3 9 10. ओके, 1000. ओके, जवळपास 3750 प्लस 1025. ओके, असे पदे. ओके, 5 7 7 आणि 4, हां 4775, जवळपास 4775च्या जागा आहेत. हे पदं स्टाफ नर्सेसचे असणार आहे. पुढे जाऊन 13 मेडिकल कॉलेजेससाठी काय होणार आहे, पदनिर्मिती होणार आहे. तुम्ही बघू शकता आकडा खूप मोठा आहे. हे फक्त हे अधिपरिचारिकेचे आहे. ओके, बाकी तर वेगळे फार्मासिस्टचे वेगळे, OT असिस्टंट, एक्सरे टेक्निशियन, ऑप्टिमिस्ट हे वेगळे. हे एवढे पदं हे फक्त स्टाफ नर्सेसचे असणार आहे, अधिपरिचारिकेचे असणार आहे. ओके, ते सुद्धा परवानगी देण्यात आलेली आहे. याच्यामध्ये तुम्हाला दिसते. ओके, बाकीचे 10 त्यांनी हिंगोलीला सुद्धा सुरू झालेलं आहे. हिंगोलीला जे मेडिकल कॉलेज सुरू झालं त्यासाठी सुद्धा मान्यता मिळालेली आहे आणि ते चालू आहे. ओके, आता बघा, आता त्यांचं म्हणणं काय आहे, उपरोक्त नमूद नवनिर्मित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित रुग्णालय सिंधुदुर्ग, परभणी, रत्नागिरी यांच्या व्यतिरिक्त शासनाकडे अलीकडे काळात पालघर, ठाणे, अंबरनाथ, जालना, अमरावती, बुलढाणा, वाशिम, भंडारा, गडचिरोली, हिंगोली येथे नवनिर्मित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संलग्नित रुग्णालय स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. अनुषंगाने सदर नवनिर्मित महाविद्यालय रुग्णालय सुरू करण्याकरिता तसेच राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मान्यता प्राप्त करण्याकरिता मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे. तरी प्रस्तावित केलेली ती नवनिर्मित महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयातील रिक्त पदे भरण्यात तसेच अलीकडल्या काळात 10 महाविद्यालय सुरू करण्याची दिलेल्या मान्यतेच्या अनुषंगाने सदरील महाविद्यालय व रुग्णालय होणारी पदनिर्मितीचा विचार घेता स्पर्धा परीक्षा 2023 मधील गुणवत्तेनुसार प्रतीक्षा यादीतील उमेदवारांमधून भरली गेल्यास नवनिर्मित महाविद्यालयात रुग्णालयात मनुष्यबळ तातडीने उपलब्ध होऊन रुग्णालयीन कामकाज तसेच रुग्णसेवा देण्यास मदत होणार. ओके, असं लिहिलेलं आहे. ओके, याबाबत असेही नमूद करण्यात येते की बघा, याच्यामध्ये काय म्हटलं, शेवटचा पॉईंट, असेही नमूद करण्यात येते की उपरोक्त नमूद महाविद्यालय पदाची बिंदू नामावली प्रमाणित करण्याच्या अधीन राहून सदरची रिक्त पदे भरण्याची मान्यता प्रदान करण्यास हरकत नसावी अशी संचालनाची धारणा आहे. ओके, सबब वैद्यकीय शिक्षण औषधी द्रव्य विभागाच्या अधीनस्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सिंधुदुर्ग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी, शासकीय विद्यालय परभणी, नव्याने झालेले पालघर, ठाणे, जालना, अमरावती, बुलढाणा, वाशिम, भंडारा, गडचिरोली, हिंगोली वर्ग 3 तांत्रिक, अतांत्रिक, परिचर्या विभागात सरळ मंजूर केलेली होणारी नियमित पदे बिंदू नामावली प्रमाणित करण्याच्या अधीन राहून सध्याची सुरू असलेल्या स्पर्धा परीक्षेमार्फत उपलब्ध होणाऱ्या प्रतीक्षा यादीतून उमेदवाराच्या भरण्याकरिता शासन मान्यता प्राप्त करावं अशी शासनास विनंती आहे. ओके, हे DMERचं परिपत्रक आहे. ओके, जे की प्रधान सचिवाला लिहिण्यात आलेलं आहे की रिक्वेस्ट करा. यापूर्वीसुद्धा जून 2023 मध्ये पत्र दिलं होतं DMERने प्रधान सचिवाला, बट प्रधान सचिवांनी याला स्पष्ट नकार दिला. कारण बिंदू नामावली प्रमाणे काय झालं की पदनिर्मिती या पदांचा ह्या वॅकन्सीमध्ये समावेश नाही झाला. त्यांनी फक्त सरळ सांगितले की 125
फर्स्ट इयरला लागणार, सेकंड इयरला. पण याच्यामध्ये एस टीचे किती, एस सीचे किती, ओ बी सीचे किती हे बिंदू नामावलीप्रमाणे ठरवावं लागतं. ओके, ठीक आहे. तर त्या DMERनी प्रधान सचिवांनी काय म्हटलेलं आहे की तुम्ही हा याच्यातून घेऊ शकत नाही. ओके, असं प्रधान सचिवांचं म्हणणं होतं. बट DMERनी पुन्हा एकदा रिक्वेस्ट केलेली आहे आत्ता एक मार्चमध्ये. ओके, की आम्हाला 2023च्याच जे CET झालेली आहे याच्या थ्रूच आपण ही जे पदं आहे उर्वरित 3700 जे पदं आहेत, ओके, पुन्हा ते आपण भरूया. ओके, ही एवढे नाही म्हणू शकत, कारण हे असं जर म्हटलं तर हे 10 कॉलेजचे होते की पहिल्याच वर्षी 375 जागा भरल्या जात नाही. फर्स्ट इयरला जवळपास 125 काहीतरी स्टाफ नर्सेस लागतात, सेकंड इयरला अजून 125. अशा पद्धतीनं हे फर्स्ट इयर MBBS, सेकंड इयर MBBS, थर्ड इयर MBBS जेव्हा शासन मान्यता प्राप्त घ्यावं लागतं फर्स्ट इयरसाठी, सेकंड इयरसाठी, थर्ड इयरसाठी, फोर्थ इयरसाठी, त्यावेळी आपल्याला स्टाफची संख्या दाखवावं लागतं. तर पहिल्या वर्षीला 125, तर साधारणतः आपण पकडू शकतो जरी 3 मेडिकल कॉलेज ॲट प्रेझेंटली रनिंगमध्ये आहे. ओके, चौथंसुद्धा पकडू शकतो आपण. तर 125 गुन्हेला तुम्ही एक 4 पकडलं तरी अशा पद्धतीने जवळपास 500च्या आसपास तुमचे पदं हे नव्याने ह्याच रिक्रुटमेंटमधून भरण्यात येऊ शकतं. बट ही शासनाला विनंती केलेली आहे DMERनी. बघूया DMERचं ऑलरेडी एकदा शासनाने काय केलेलं आहे की हे पदं ह्या CETमधून भरण्यात येणार नाही असं म्हटलेलं आहे. ओके, तर आपण होप करू शकतो की मे बी आता आपल्याकडे इलेक्शनसुद्धा चालू आहे, जवळपास 1 मंथ आहे आपल्याकडे. ओके, तर यामध्ये झालं तर ठीक आहे. मोस्टली असं वाटतं की ह्या कारण बिंदू नामावलीप्रमाणे हे कारण ऑलरेडी DMERचं जे पदं भरण्यात आलेले आहे, भरपूर सारे प्रॉब्लेम्स चालू आहे. तर मे बी इथे मिळणार नाही मिळणार गॅरंटी वाटत नाही परमिशन की याच्यामधूनच भरा म्हणून. बट आता तुम्हाला सांगितलं काल मी एक सर्व्हिसमॅन, त्याच्यानंतर पार्ट टाईम, खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंप हे सगळे कन्वर्ट होऊन तर तुमच्या जागा भरतील. ओके, 100%. बट तुम्ही आता जे नवीन स्टुडंट्स आहे मी त्यांना सांगतो आहे की डेफिनेटली तुम्ही रेडी राहा. DMER जवळपास 3000च्या आसपास रिक्रुटमेंट पुन्हा काढू शकते, जवळपास एक 6 महिन्यामध्ये सुद्धा म्हणू शकतो किंवा येणाऱ्या 1 इयर्समध्ये सुद्धा म्हणू शकतो की एक्झाम येऊ शकतं. आता याचा एक ट्रॅक रेकॉर्ड सांगतो. 2013मध्ये एक रिक्रुटमेंट आली होती. ओके, त्याच्यानंतर 2012मध्ये एक रिक्रुटमेंट आली होती आणि साधारणतः हा 6 मंथच्या गॅपमध्येच 2013मध्ये पुन्हा एक रिक्रुटमेंट आली. ओके, त्याच्यानंतर 2015मध्ये रिक्रुटमेंट आली आणि 2018मध्ये एक रिक्रुटमेंट, 2010 अशी साधारणतः 10, 12, 13, 15 आणि 2018 अशी लागोपाठ ही वॅकन्सी आली होती. कारण इथे भरपूर वॅकन्सी झाल्या होत्या आणि सोबतच जे विधानसभेचं आता इलेक्शन असणार आहे डिसेंबरमध्ये, तर पॉसिबल असं वाटू शकतं की ऑक्टोबरपर्यंत आपल्याला 2023ची जी CET झाली त्याचा रिझल्ट हा व्हॅलिड असेल 1 इयर, जसं की ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये होतं. बट ऑक्टोबर, नोव्हेंबर आपण धरून चालू की आली तर रिक्रुटमेंट येऊ शकते. जर इथे नाही आली तर डेफिनेटली 2025मध्ये वॅकन्सी काढावंच लागेल DMERला. ओके, तर असं आहे की जो अभ्यास तुम्ही सुरू केलेला आहे, अभ्यास ठेवू नका, पुस्तकं कबडमध्ये टाकू नका, अभ्यास नीट करा. जर तुम्ही अभ्यास करत राहाल, तहान लागल्यावर विहीर नाही खोदायची, तहान लागायच्या पूर्वीच आपण पाण्याची सोय करून ठेवायची. तसंच आहे रिक्रुटमेंट, ॲडव्हर्टाइजमेंट आल्यानंतरच आपण अभ्यास करायचा नाही. ओके, त्याच्यापूर्वीच जवळपास तुमच्याकडे 6 मंथ टू 1 इयर आहे. ओके, कधीही ॲडव्हर्टाइजमेंट पडू शकते. आता होप सो जर समजा DMERनी शासनाने जर DMERला परमिशन दिलं तर ह्या CETमधून जवळपास 500 पदं पुन्हा भरतील. जर परमिशन नाही मिळाली, ओके, कारण हे ऑलरेडी जे 3 मेडिकल कॉलेज चालूच आहे, फर्स्ट इयर जवळपास सुरूच आहे. ओके, आता नेक्स्ट इयरला याचं सेकंड इयर पण राहील, त्यासाठी यांचं इन्स्पेक्शन असतं फर्स्ट इयरला, सेकंड इयरला, थर्ड इयरला, फोर्थ इयरला, अशा पद्धतीनं. तर प्रत्येक वर्षी शासनाला दाखवावं लागतं की किती आमच्याकडे स्टाफ नर्सेसचे पद आहे, किती आमच्याकडे फार्मासिस्टचे पद आहे, किती आमच्याकडे एक्स-रे टेक्निशियन, किती आपल्याकडे लॅब टेक्निशियन आहे. अशा पद्धतीने बघायला गेलं तर ही संख्या नेक्स्ट इयरला डबल होणार, थर्ड इयरला ट्रिपल होणार, फोर्थ इयरला आणि चौपट होणार, म्हणजे 4 गुन्हेला होणार. ओके, तर अशा पद्धतीनं आपण बोलू शकतो, धरून चालू शकतो. जरीसुद्धा ह्या रिक्रुटमेंटमध्ये घेतले तरी एक साधारणतः 500 पदं आपण एक्स्ट्रा म्हणू शकतो जरी घेतले तरी. आणि समजा ह्या रिक्रुटमेंटमध्ये नाही घेतले ऑक्टोबरपर्यंत तर डेफिनेटली त्याच्यानंतरची जी रिक्रुटमेंट आहे एक 2000
ते 3000 रिक्रुटमेंट तुम्ही पुढच्या अलीकडच्या वर्षामध्ये पकडून चालू शकता. कारण काय होतं, जरी तुम्हाला रिक्रुटमेंट 1500ची 2000ची काढेल तरी त्याच रिक्रुटमेंट हळूहळू फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर अशा पद्धतीने करूनच रिक्रुटमेंट होईल. ओके, हे असं मी तुम्हाला इथे जस्ट तुम्हाला एक इन्फॉर्मेशन देतोय की अशी रिक्रुटमेंट येऊ शकते. तुम्ही अभ्यास करत राहा. ओके, जरुरी नाही आहे की बाबा सगळ्या गोष्टी खऱ्याच ठरतील, बट ही प्रोबॅबिलिटी आहे, हे सुद्धा मी तुम्हाला सांगू इच्छितो. ओके, होप सो. पुन्हा एकदा सांगतोय, जर तुम्हाला ESICची बॅच जॉईन करायची असेल लर्न नेक्स्ट नर्सिंग, तर प्लीज लर्न नेक्स्ट नर्सिंग ॲप डाउनलोड करा प्ले स्टोअरवरून. आणि जो कोर्स चालू आहे 60 डेजचा आणि एक टेस्ट सिरीज चालू आहे, त्यापैकी जे पण तुम्हाला सुटेबल आहे तो कोर्स तुम्ही परचेस करू शकता आणि लर्न नेक्स्ट नर्सिंग टीमसोबत जुडू शकता. ओके, व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा. मॅक्सिमम आपल्या मित्रमैत्रिणी, ज्युनियर, सिनियर, फ्रेंड्स, ओके, सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा. ओके, थँक्यू. जय हिंद.